गणरायाच्या आगमनाने सारे घर भरे आनंदाने। गोजिऱ्या या मोर्याला नैवेद्याचा थाट, सुग्रास आणि चविष्ट मोदकांचे ताट। तर असे हे गणेशाचे सर्वात आवडते खाद्य म्हणजे मोदक। तेव्हा त्याला प्रसन्न करण्यासाठी ते उत्तम बनायलाच हवेत, नाही का? चला तर मग आपल्या आवडत्या बाप्पासाठी आज बनवूया तळलेले मोदक। तळलेल्या मोदकांसाठी लागणारं साहित्य: 1.5 कप गव्हाचं पीठ, 2 मोठे चमचे रवा, चिमूटभर मीठ, 1.5 चमचे साजूक तूप, अर्धा चमचा वेलची पूड, 1 चमचा खसखस, 1 मोठा चमचा काजूचे तुकडे, 1 मोठा चमचा बदामाचे तुकडे, 1 कप ओलं खोबरं, 1 कप किसलेला गूळ, तळण्यासाठी तेल। सर्वप्रथम मोदकाचे आवरण करण्यासाठी एका भांड्यात गव्हाचं पीठ, चिमूटभर मीठ, रवा, साजूक तूप घालून मिश्रण नीट एकजीव करून घेऊया। पिठाच्या मध्यभागी थोडी जागा करून त्यात पाणी घालूया। पोळीची कणिक भिजवतो त्याप्रमाणे कणिक नीट मळून घेऊया। आता आपली कणिक तयार आहे। 15 मिनिटांसाठी ही कणिक झाकून ठेवूया। त्या वेळात आपण मोदकाचे सारण करून घेऊया। अतिशय सोपं आणि झटपट होणारं असं हे सारण आहे। एका पॅनमध्ये 1 मोठा चमचा साजूक तूप घालून घेऊया। तूप थोडं गरम झाल्यावर त्यात खवलेला नारळ घालून मंद आचेवर छान परतून घेऊया। साधारण 1 मिनिट खोबरं परतल्यावर त्यात किसलेला गूळ घालूया। गूळ विरघळेपर्यंत तो परतून घेऊया। गॅस बंद करून त्यात वेलची पूड, खसखस, काजू आणि बदामाचे तुकडे घालून मिश्रण नीट एकजीव करूया। एका ताटलीत मिश्रण काढून थंड होण्यास ठेवून देऊया। आता आपण मोदक करायला सुरुवात करूया। कणकीचा छोटा गोळा घेऊन त्याची लाटी करून घेऊया। पोळपाट व लाटण्याला थोडं तूप किंवा तेल लावून घेऊया, म्हणजे कणिक लाटताना ती चिकटणार नाही। एक लाटी घेऊन ती लहान आकारात लाटायला सुरुवात करूया। एखाद्या गोल आकाराच्या साच्याने तुम्ही गोल आकार देऊ शकता। अशा प्रकारे मोदकाचे आवरण करून घेऊया। एक आवरण घेऊन त्यात साधारण 1 मोठा चमचा सारण भरून घेऊया। आवरण 2 बोटांच्या चिमटीत पकडून त्याला अशा प्रकारे आकार देत मोदकाची पारी करून घेऊया। सगळी टोकं मध्यभागी आणत ती जुळवून घेऊया। तळताना सारण बाहेर येऊ नये म्हणून मोदक नीट सर्व बाजूने बंद करून घेऊया। आपले मोदक आता तळण्यासाठी तयार आहेत। हलक्या गरम तेलात अलगद हाताने मोदक तळण्यासाठी सोडूया आणि मंद आचेवर ते तळून घेऊया। सर्व बाजूने खरपूस होण्यासाठी झाऱ्याने मोदक उलटून घेऊया। सोनेरी रंग आल्यावर मोदक बाहेर काढून घेऊया। जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी कागद किंवा टिश्यू पेपरवर मोदक काढून घेऊया। हे मोदक गरम किंवा थंड कसेही तेवढेच छान लागतात। राजश्री मराठीकडून सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा।